एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 86. भानुदास कुलभूषण भक्तीचे एकनाथ निज दैवतामुचे जन्म मृत्यू सकला सैवारिते एकनाम कुजना सैतारिते दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आता आपण एकनाथ महाराजांच्या चरित्राच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. खरं तर एकनाथ महाराजांचं चरित्र हे पूर्ण जन्म जरी गेला तरी पूर्ण करू शकत नाही, इतकं अफाट लिखाण आहे त्यांचं. मग त्यांचे प्रत्येक गोष्टीवरचा जर आपण विचार करायला गेलो, अभंग, गवळणी आणि अनेक भारुडं, तर संपूर्ण आयुष्य हे कमीच पडणार आहे. पण हे गतिमान जीवन आहे. जास्त जर ऐकत गेलो तर त्याचा कधी कुणाला कंटाळाही येऊ शकतो. आणि आपल्याकडे म्हण आहेच ना, अति तिथे माती. जास्त जास्त जर भाग पाठवले तर कुणीतरी म्हणतील हे वर्षानुवर्ष चालूच आहे, कुठं ऐकायचं आणि किती ऐकायचं. त्यासाठी इथे भावनेला, मनाला, वेगाला पूर्णविराम देण्याचा अल्पसा प्रयत्न करत करत या शेवटच्या भागात आपण पदार्पण करतोय. आणि तेही करणारे आपण नाही आहोत, तेही सद्गुरूंची इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे. करता करविता परमात्मा आहे. आणि हा देह म्हणजे एक निमित्त आहे, प्रेरणा सद्गुरूंची आहे. सद्गुरू करवून घेत आहेत. अर्थातच हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची बुद्धी पण सद्गुरूंनीच दिलेली आहे. सगळ्यांना एकनाथ महाराजांचं चरित्र माहितीच आहे. पण सातत्याने जर आपण वारंवार त्याचं चिंतन, मनन, निधिध्यासन करत गेलो तर ते आपल्या पुढील आयुष्यासाठी पुण्याई जमा करणारं असतं. मग शेवटी अभ्यास म्हणजे तरी काय असतो? तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. आणि हेच आपण करण्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथांचा विचार करत आलो आहे. आणि आज एकनाथ महाराजांच्या चरित्राच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो आहे. प्रतिष्ठांचा, अनाथांचा नाथ दृष्टीआड झाला तरी त्याचं अस्तित्व पुसून टाकता येत नव्हतं. चिताग्नीला नमस्कार करणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं नाथ महाराज कुठेही गेले नाहीत, ते इथेच आहेत. एक श्रद्धावान पुरुष उत्स्फूर्तपणे उच्च स्वरात म्हणाला, लोक हो, दरवर्षी आपण आजची तिथी जनार्दन स्वामींच्या स्मरणार्थ साजरी करतो. आता यापुढे आपण आजच्या तिथीला, या फाल्गुन वद्य षष्टीला नाथ षष्टी म्हणून नामाभिधान करूया. आणि दरवर्षी या पुण्यतिथीला महाराजांचं पुण्यस्मरणार्थ मोठा धार्मिक सोहळा साजरा करण्याचा संकल्प करूया. हीच आजच्या दिवशीची आदरांजली. सगळ्यांनी एकमुखानं याला मान्यता दिली. जिथे नाथ महाराजांचा देह विसावला होता तिथे त्यांनी जलसमाधी घेतली होती. तिथे अद्याप जी जोड कमल, कृष्ण कमल तरंगतच होती. शोकाकुल झालेला श्रोतृवृंद तिकडे झेपावला. त्या स्थानाला जणू तीर्थाचं महत्त्व प्राप्त झालं. प्रत्येकजण त्या कमलतीर्थ जलाचं आचमन घेऊन स्वतःला कृतार्थ करत होता. लोकसमुदाय आता मागे फिरला, पण त्यातल्या कुणालाही पोरकेपणा, अनाथपणा जाणवत नव्हता. उलट मूळचे करंटेपण जाऊन प्रत्येकाला सनाथ झाल्यासारखं वाटत होतं. अस्थि सावडण्यास गेलेल्या हरिपंडिताला चिताभस्माच्या ठिकाणी 2 चिमुकली रोपं हवेत डुलताना दिसत होती. एक होतं अश्वस्थ आणि दुसरं होतं कृष्ण तुळशीचं रोप. तो अश्वत्थ आणि कृष्ण तुळशीचं रोप हा केवढा नवलाचाच भाग होता. केवढा नवला होता. मृत्यूच्या माथी पाय देऊन जीवन मजेत डुलत होतं. अवतारी पुरुषाच्या चैतन्य स्वरूपाचा हा साक्षात्कारच नव्हे काय?
जमलेल्यांपैकी एक जाणकार म्हणाला, मरण दिवस ही तुमची आमची श्राद्ध तिथी असते, पण अवतारी संत पुरुषांची मात्र ती पुण्यतिथी का असते याचा उलगडा झाला ना आज. जमलेल्या सगळ्या जनता जनार्दनानं या डुलणाऱ्या कृष्ण तुळशीच्या आणि अश्वत्थाच्या चिमुकल्या रोपांना मनोभावे नमस्कार केला. इतकी वर्ष एका पार्थिव देहात वावरणारे एकनाथ महाराज आता प्रत्येकाच्या हृदय मंदिरात अनंत रूपात स्थानापन्न झाले होते. एकाचा अनंत झाला, एकाचा जनार्दन झाला. शांती ब्रह्माला खऱ्या अर्थानं चिरशांती लाभली. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचं चरित्र जितके वेळा ऐकू तितके वेळा नाविन्यता प्राप्त होते, त्यातून खूप ज्ञान प्राप्त होतं, वैराग्य प्राप्त होतं, भक्ती प्राप्त होते. या सगळ्यांची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर सातत्याने नाथ महाराजांच्या अनेक ग्रंथांचा विचार करूया. जमेल तितका वेळ त्यांच्या वाचनामध्ये घालूया आणि एका जनार्दनी जसे नाथ महाराज एकरूप झाले तसे आपणही सगळे भक्तगण नाथ महाराजांच्या चरणाशी एकरूप होण्याचा मनोमन प्रयत्न करूया. कारण प्रयत्नांती परमेश्वर आहेच आहे. आपण प्रयत्न करायला सुरुवात केली तर सत्संकल्पाचा दाता नारायण आहे हे तर भगवंताने आम्हाला दाखवूनच दिलेलं आहे. त्यामुळं भगवंतावरची ही भक्ती अशीच वृद्धिंगत करत करत पुढेही कधीतरी भेटूया. आजच्या या चरित्राला मनोमन साठवून भक्तिरसामध्ये अखंड राहूया. जय हरी.